3,500 रुपये भाव दिलाच पाहिजे। उसाला 3,500 रुपये भाव मिळालाच पाहिजे। सर्व शेतकऱ्यांना पहिली उचल 3,000 रुपये मिळालीच पाहिजे। सर्व शेतकऱ्यांना पहिली उचल 3,000 रुपये मिळालीच पाहिजे। अरे या साखर कारखानदाराचं करायचं काय? अरे या साखर कारखानदाराचं करायचं काय? सर्व शेतकऱ्यांना पहिली उचल 3,000 रुपये जाहीर झालीच पाहिजे। सर्व साखर कारखान्यांनी उसाला 3,500 रुपये भाव दिलाच पाहिजे। उसाला भाव 3,500 रुपये मिळालाच पाहिजे। पहिली उचल 3,000 रुपये मिळालीच पाहिजे। पहिली उचल 3,000 रुपये मिळालीच पाहिजे। कोण म्हणताय देत नाही? कोण म्हणताय देत नाही? माजलगाव तालुक्यातील सर्व साखर कारखान्यांनी उसाला 3,500 रुपये भाव दिलाच पाहिजे। माजलगाव तालुक्यातील सर्व सहकारी साखर कारखान्यांनी उसाला 3,500 रुपये भाव दिलाच पाहिजे। शेतकऱ्यांना पहिली उचल 3,000 रुपये दिलीच पाहिजे। शेतकऱ्यांना पहिली उचल 3,000 रुपये दिलीच पाहिजे। जिल्ह्यातील एकाही कारखान्यानं ऊसाचा दर जाहीर केलेला नाही आणि प्रचलित कायद्यानुसार जर दर काढला तर यावर्षी 9.5च्या रिकव्हरीनुसार 2443 रुपये दर हा शेतकऱ्यांना माहीत झालेला आहे आणि त्या अनुषंगानं शेतकरी मोठ्या संख्येनं आंदोलन करण्याच्या तयारीत आहेत। उद्या 24 तारखेला माजलगाव या ठिकाणी वसंतराव नाईक चौकामध्ये बेमुदत असा रास्ता रोको होणार आहे आणि हा रास्ता रोको आर्या पारचा असणार आहे। जोपर्यंत उसाला पहिली उचल 3,000 व अंतिम दर 4,000 मिळणार नाही तोपर्यंत माघार घेतली जाणार नाही। सदर आंदोलन हे युवा शेतकरी संघर्ष समितीतर्फे केलं जाणार आहे आणि या आंदोलनाची तयारी म्हणून आज संध्याकाळी गावगावामध्ये टायर जाळून 2443 रुपये प्रति टनाचा भावाचा निषेध केला जाणार आहे आणि मराठवाड्यातील इतर कारखाने 3132 रुपये प्रति टन भाव देत असताना बीड जिल्ह्यातील कारखान्यांना 2443 रुपये भाव काढलेला आहे। 2443 शेतकरी मोठ्या प्रमाणावर प्रश्न विचारतायत की तिकडं काय साखर निघते का आणि आमच्या ऊसातून काय वाळू निघते का, अशा पद्धतीचा प्रश्न विचारण्यात आलेला आहे आणि युवा शेतकरी संघर्ष समितीचे तरुण कार्यकर्ते जवळपास 80 गावांमध्ये जनजागृती आतापर्यंत पूर्ण केलेली आहे। राहिलेल्या गावांमध्ये आज जनजागृती पूर्ण होणार आहे आणि शेतकऱ्यांच्या भावना खूप तीव्र आहेत। जर समजा ऊसाला भाव नाही दिला 3,000 पहिली उचल आणि त्यापेक्षा जास्त अंतिम दर 4,000 पर्यंत तर येणाऱ्या काळामध्ये क्रशिंग सुद्धा बंद केली जाऊ शकते। किती झालंय? आमच्या ऊसाला भाव कमी मिळतोय ह्यासाठी आज हे जे आंदोलन उभा केलंय त्या आंदोलनाला सर्व शेतकऱ्यांनी स्वतःहून पाठिंबा दिलेला आहे आणि आज शेतकऱ्याला आमच्या फक्त मराठवाड्यातल्या ह्या बीड जिल्ह्यातल्या कारखान्यांनी 2400 रुपये भाव दिला आहे। डिक्लेअर असं सांगितलं की 2400 रुपयापर्यंत द्यायला परवडतंय। बाहेरचे कारखाने येऊन 150 किलोमीटर 200 किलोमीटरवरून येऊन 3,000 रुपयानं आज बाहेरून ऊस न्यायला लागले ती बाहेरचे कारखाने आणि आमच्या कारखान्याला काय होतं आहे आज नाही न्यायला। आज एवढी ऊसाचे पूर्ण दिवस संपलेले आहेत, रिकव्हरी म्हणजे ॲव्हरेज येईनात त्याच्यामुळं आणि हे भाव परवडत नाही आम्हाला। ह्यासाठी सर्व शेतकऱ्यांनी भाव वाढीसाठी या आंदोलनामध्ये स्वतःहून सहभागी व्हायला पाहिजे आणि यांना पाठिंबा द्यायला पाहिजे। सगळ्यांनी एक होऊन उद्यापासून सर्वांनी आपापल्या फडातले कोयते बंद करायला पाहिजेत, सगळ्या टोळ्या बंद करा आणि या आंदोलनात सहभागी व्हा। सर्व साखर कारखान्याचा जाहीर निषेध। सर्व सहकारी साखर कारखान्याचा जाहीर निषेध। स्टेटमेंट द्या तुमचं। हो या इकडे पुढे या रे इकडे शेतकरी म्हणून द्या स्टेटमेंट त्याच्यातच गिरे पुढे येत पड तू की सगळं मग मागे थांबावं लागेल ना। आमच्या असं असं इथे जवळ थोडा मोबाईल जवळ असं हे सगळंच घे
पुढे ये ना मोबाईल घेऊन थोडा जवळ. हा आमच्या ऊसाला 3,500 रुपये भाव कारखान्यात द्यावा, कारण भरपूर कष्ट आहे ऊसाला. खताचे भाव वाढलेत, मजुरी वाढली, आणि लाईट बिल वाढलंय, सगळ्याच गोष्टी वाढल्या त्यामुळं. आणि हे पण कमी, उत्पन्न पण कमी आहे, त्यामुळं आम्हाला 3,500 रुपये भाव त्याच्यापेक्षा कमी परवडत नाही. बोला, तुम्हीच बोला ना. ऊसावाला कोण? बोला. शेतकरी यावर्षी मराठवाड्यातील शेतकरी यावर्षी अतिवृष्टीने नैसर्गिक आपत्तीने पहिलाच हैराण असून आता परत देखील कारखानदारांनी 2450 रुपये आपल्याला FRP रक्कम जाहीर केलेली आहे. ही रक्कम आपल्याला पुरेशी नाही आहे. आपला पीक खर्च वाढलाय, सगळं वाढलंय, मजुरी वाढली, पीक खर्च वाढलाय. त्या धर्तीवर आपल्याला ऊसाचा भाव का कमी घ्यायचा? पश्चिम महाराष्ट्रात 3336 रुपये भाव मिळतो. बाकी इकडं सांगली, कोल्हापूरकड, नगरकड सगळीकडे मिळतो, आपल्या बीड जिल्ह्यातच का नाही? त्याच्यामुळे आमची मागणी आहे की आम्हाला पण 3,000 रुपये एक रकमी पाहिजे पहिला दर.